नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी सेवक आणि MPSC कृषी सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची पण तितकीच चिंतेत टाकणारी बातमी समोर येत आहे। तुम्ही समोर स्क्रीनवर आर्टिकल पाहू शकता। कृषी विभागात तब्बल 9204 पदे रिक्त आहेत। कामावर गंभीर परिणाम होतोय, पण तरीही भरती रखडली आहे। नेमकं कारण काय आणि जाहिरात कधी येणार यावर आज आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थ्यांसाठी काय महत्त्वाची याच्यातून जी गोष्ट निघते किंवा जी बातमी निघते ती आपण पाहूया। मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या स्टडी फ्लो यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल सर्वप्रथम जे आहे चॅनलला सबस्क्राईब करा। आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा। तसेच आर्टिकल्स आणि PDF मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। सध्याची कृषी विभागातील परिस्थिती जर आपण पाहिली तर एकूण 27,502 पदे मंजूर आहेत। यांपैकी 18,298 पदे भरलेली असून तब्बल 9,204 पदे अजूनही रिक्त आहेत। एवढी पदे रिक्त असूनही गेल्या 2 वर्षापासून MPSCचे म्हणजे जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC मार्फत होणारी कृषी सेवेची पदभरती रखडलेली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे वित्त विभागाकडून म्हणजे जे फायनान्स डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून अद्याप या पदांना मान्यता मिळालेली नाहीये। बिगेस्ट रिझन आहे। आता विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आकडेवारी आपण पाहूया। तर बघा, याच्यामध्ये पहिली मागणी जी आहे ती मे 2025 मध्ये पाठवली गेली होती। एकूण 87 पदे याच्यात पाहण्यात आली होती। महाराष्ट्र कृषी सेवा गट ब 15 पदे, महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ 72 पदे। त्यानंतर 2026च्या भरतीसाठी डिसेंबर 2025 मध्ये आणखीन 478 पदांची मागणी पाठवली गेली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र कृषी गट सेवा अ ची 24 पदे, ब ची 78 पदे आणि ब कनिष्ठची 137 पदे, तसेच कृषी अधिकारी जिल्हा परिषद गट ब 236 पदे आणि महाराष्ट्र प्रशासकीय सेवा गट ब 9 पदे। आता हा खरंच विद्यार्थ्यांसाठी चिंता आणि परीक्षेचे वेळापत्रकाचा प्रश्न आहे तो समोर येतो। विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये चिंतेची बाब म्हणजे MPSCची पूर्वपरीक्षा 31 मे 2026 रोजी नियोजित आहे, पण जर वित्त विभागाच्या उपसमितीने या पदांना लवकरात लवकर मान्यता दिली नाही तर 2026ची कृषी सेवेची जाहिरातच प्रसिद्ध करता येणार नाही। यामुळे वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता जी आहे ती निर्माण झाली आहे आणि पाहायलाही भेटत आहे। आता सुदैवाने या प्रश्नावर आता पाठपुरावा सुरू झालेला आहे। अमरावती युवा मोर्चाचे जे अध्यक्ष आहेत ऋषिकेश ठेळकर यांनी शासनाकडे आणि उपसचिवांकडे या पदभरतीसाठी जे निवेदन आहे ते दिले आहे। आगामी अधिवेशनात यावर चर्चा होऊन या प्रलंबित मागणी पत्रांना लवकरात लवकर मंजुरी मिळेल अशी आशा आपण सर्वजण करूया। विद्यार्थी मित्रांनो, प्रशासकीय पातळीवर जरी विलंब होत असला तरी तुमचा अभ्यास जो आहे तो सुरू ठेवा। जाहिरात कधी येऊ शकते, त्यामुळे आपली तयारी 100% असली पाहिजे। या रखडलेल्या भरती प्रक्रियेवर तुमचं काय मत आहे? सरकारपर्यंत तुमचा आवाज पोहोचण्यासाठी खाली कॉमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या अभ्यास करणाऱ्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच शैक्षणिक माहितीसाठी आणि इतर भरती अपडेट्स वाचण्यासाठी studyflowupdates.in या वेबसाईटला जे आहे व्हिजिट करायला विसरू नका। तुमचे जे प्रश्न असतील किंवा आर्टिकल रीड करायचे असेल किंवा ग्रुप जॉईन करायचे असेल, ऑल द इम्पॉर्टंट लिंक्स आर इज इन द डिस्क्रिप्शन, सो डोंट फॉरगेट टू चेक आउट। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।